कारण ती भाजपा आहे. चुप बैठो नाही तो कान काटूंगा, ती भाजपा आहे. तुम्हाला डोकंच वर करू देणार नाही, कारण माहिती आहे जर त्यांनी केस बंद केली तर आज तुम्ही आम्हाला धोका दिलाय, उद्या तुम्ही भाजपला पण धोका देणार आहात. त्यामुळे भाजपने नारे आवळून ठेवलेले आहेत. केस कुठेच बंद नाहीये. काय म्हटलंय त्यांनी, ईडीने असा कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही भावना गवळी यांच्या केस मधील रोलला घेऊन. इनफॅक्ट पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. या केस बाबत अजूनही ईडीने ही केस बंद केलेली नाही, कारण याबाबत कोणतेही कागदी पुरावे ईडी कडून ईडी पुढे सादर केले गेलेले नाही. केसमध्ये सईद खानला फक्त आणि फक्त बेल ग्रँट करण्यात आली आहे, अर्थात जामीन मंजूर झालेला आहे आणि हायकोर्ट ऑफ बॉम्बे कडून तो जामीन आहे. ईडीच्या मॅटर मध्ये भावना गवळी या को अक्युज्ड आहेत. विशेष महत्वाची बाब की या सगळ्यांच्या मध्ये सईद खानला जी काही बेल ग्रँट झालेली आहे, जे जामीन मंजूर झालेला आहे, तो सुद्धा सशर्त जामीन मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे काही अटी शर्ती त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. ज्यात असं सांगितलेलं आहे की द ऍप्लिकेंट हु इज अरेस्टेड इन सीआर नंबर ECIR MBZ01 /78/2021 is ordered to be released on cash bail in the sum of ₹1 lakh for a period of 4 weeks. The applicant shall within the said period of 4 weeks furnish the PR bonds in the sums of ₹1 lakh. The applicant shall surrender his passport before the trial court. जो हा माणूस आहे याने याचा पासपोर्ट सादर केला पाहिजे, तो पासपोर्ट त्याने जमा केला पाहिजे. द ऍप्लिकंट शॅल नॉट लिव्ह इंडिया विदाउट प्रायर परमिशन ऑफ द ट्रायल कोर्ट. न्यायालयाच्या परमिशन शिवाय तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. द ऍप्लिकंट शॅल नॉट टेम्पर विथ द एव्हिडन्स इन एनी मॅटर. तुम्ही अशी कुठलीही कृती करू शकत नाही. The applicant shall keep the investigating officer informed to his current address and mobile contact number and or change or of residence or mobile details if any from time to time. जर तुमचा काही पत्ता बदलला, मोबाईल बदलला तर तुम्हाला वेळोवेळी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य करत ही सगळी माहिती सांगावी लागेल. The applicant shall report to the enforcement directorate on the first Monday. आता हे सगळं जे काही सांगितलं गेलं, को अक्युज्ड सह आरोपी भावना जी आहेत, म्हणजे क्लीन चिट कुठलीही नाही, क्लीन चिट नसतानाही त्या अशा पद्धतीने, मला खरं तर न्यायालयाने सांगितलेल्या त्या प्रत्येक वाक्यांवरती आता जायचं नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, खूप साऱ्या गोष्टी. मला म्हणजे स्वतःला संकोच वाटतोय जे शब्द याच्यात वापरलेले आहेत ते शब्द सांगायला. दादा हो, या सगळ्या लोकांचा विकास करण्यासाठी निवडून द्यायचं होतं. शिवसेनेने विश्वास टाकला होता, पण यांनी बेकायदेशीर पद्धतीने माया जमा केली आणि ती माया जमा करून नंतर ती वाचवण्यासाठी हे ईडीच्या दारात नतमस्तक होऊन पुढे गेले. ज्या किरीट सोमय्यांनी एवढे आरोप केले होते त्याच किरीट सोमय्याला नंतर पत्रकारांनी विचारलं तेव्हा मात्र ते अत्यंत गपगार राहिले, जसे ते अनेक प्रकरणामध्ये गपगार राहिलेले आहेत आणि त्यांना त्याचं काहीही वाटलं नाही. हे फार विशेष आहे. आता शेवटचा प्रश्न, दादा एक फोटो दाखवस, एक फोटो दाखवस दादा. एक ट्विट आहे किरीट सोमय्या यांचं, जे किरीट सोमय्या यांनी भावना गवळीच्या संदर्भाने केलेलं होतं आणि त्या ट्विट मध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं, एक माहिती दिलेली होती सगळी की भावना गवळीने कशा पद्धतीने फ्रॉड केलेला आहे आणि तो फ्रॉड करून कशी लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे. ट्वीट असं आहे, 7 करोड भावना गवली ने ही चुराए है. कोण म्हणते? व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या. 7 करोड भावना गवली ने ही चुराए है. ते 7 कोटी रुपये भावना गवली नेच चोरले होते. ईडी सेज शिवसेना MP भावना गवली has filed fake FIR of 7 crore theft. टॅग केले देवेंद्र फडणवीसांना. त्या देवेंद्र फडणवीसांना ज्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, ज्या नरेंद्र मोदींना 7 कोटीचा आरोप ज्यांच्यावर केलाय त्यांनी राखी बांधलेली आहे. बरं,
आणि खाली पेपरचे कटिंग वगैरे टाकलेले आहे. आता माझा साधा प्रश्न आहे, कारण माझ्या सभेनंतर मला कल्पना आहे की पत्रकार भावना गवळींना प्रश्न विचारतील. असं झालं तसं झालं, मग सुषमाताई असं बोलल्या तसं बोलल्या, आणि मग त्या सांगतील खोटं बोलते ती खोटं बोलते, मला क्लीन चिट मिळाली आहे, मी निर्दोष आहे, केस बंद झालेली आहे, मी असं काही केलंच नाही. तर चला, माझ्यावर चांगले संस्कार आहेत, मी तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवते. मी विश्वास ठेवते की असं काही झालेलं नाही. जर असं काही घडलं नाही तर ज्या व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी तुमची आबरू अशी भर बाजारात उधळायचा प्रयत्न केला, तुम्ही त्याच्यावर आबरू नुकसानीचा दावा का टाकला नाही? का किरीट सोमय्याला तुम्ही सोडून दिला? जर तुम्ही खरे आहात, जर तुम्ही चुकलेल्या नाही आहात, तर खरं तुमच्यावर वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत आणि तुम्ही बेकायदेशीर एकही रुपया जमा केलेला नाहीये, तुम्ही ईडीला घाबरलेल्या नाहीये, तुम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे, तर मग तुम्ही किरीट सोमय्या आणि भाजपाला कोर्टात का खेचत नाही? का खेचत नाही कोर्टात? खऱ्याला मरण आहे का दादा? अरे सत्व परीक्षा सगळ्यांना द्यावी लागती, ताऊन सुलाकून निघून अजून सोनं निखरत ना. का तुम्ही ती केस दाखल केली नाही? भावना गवळी, तुम्ही एवढ्या एकाच प्रश्नावर क्लीन बोल्ड होता, मला अधिक बोलायची गरज पडत नाही. राजे हो, हे आपल्या सगळ्यांना मला यासाठी सांगावं लागलं